नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या योजना आणि नोकरी मित्रा या यूट्यूब चॅनलवर. आज आपण एक असा व्यवसाय जाणून घेणार आहोत जो आजच्या बाजारात प्रचंड वेगाने वाढतो आहे, लाभदायक आहे, मागणी कधीही कमी होत नाही आणि ज्यामध्ये सरकारी मदत म्हणजेच लोन प्लस सबसिडी मिळते. आणि तो उद्योग म्हणजे फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, जो तुम्ही CMEGP चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम या सरकारी योजनेद्वारे सुरू करू शकता. आजचा हा पूर्ण व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण यात मी तुम्हाला फर्निचर बिझनेस म्हणजे नेमकं काय, कोणते प्रकारचे फर्निचर बनवता येते, सेटअप कसा असतो, किती गुंतवणूक, किती नफा, कोणते परवाने लागतात, CMEGP योजनेत किती सबसिडी मिळते, पात्रता काय, अर्ज कसा करायचा, हे सर्व एकदम सोप्या आणि अनुभवावर आधारित पद्धतीने सांगणार आहे. जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा गंभीर विचार करत असाल किंवा स्वतःची फॅक्टरी किंवा वर्कशॉप सुरू करण्याचं स्वप्न असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया फर्निचर इंडस्ट्री म्हणजे नेमके काय. आजच्या काळात फर्निचर म्हणजे फक्त लाकूड आणि लोखंड नव्हे. फर्निचर हा एक लाईफस्टाईल प्रॉडक्ट बनला आहे. घर, ऑफिस, शाळा, कॉलेज, बँका, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, हॉस्पिटल्स, प्रत्येक ठिकाणी फर्निचर लागतेच. आणि यामध्ये सोफा सेट, डायनिंग टेबल, बेड, किचन कॅबिनेट, वॉर्डरोब, ऑफिस टेबल, खुर्च्या, कम्प्युटर फर्निचर, स्टील फर्निचर आणि प्लायवूड बेस्ड मॉड्युलर फर्निचर असे शेकडो प्रकार येतात. फर्निचरची मागणी रोज वाढत जाते, कारण लोकांच्या लाईफस्टाईलमध्ये बदल होत आहे. आज प्रत्येकजण त्याचे घर सुंदर दिसावे, ऑफिस मॉडर्न दिसावे, बिझनेस प्रीमियम दिसावा, ही मानसिकता वाढली आहे. शिवाय सरकारी कार्यालये, शाळा, कॉर्पोरेट ऑफिसेस, बिल्डर्स, हॉटेल्स या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात फर्निचरची खरेदी होते. एक वेळ अन्न, कपडे, मोबाईल हे चालतं, पण घरात किंवा ऑफिसमध्ये फर्निचरशिवाय काहीच शक्य नाही. म्हणूनच हा व्यवसाय कधीही कोसळत नाही. मंदी आली तरीही टिकून राहतो. फर्निचर व्यवसाय सुरू करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कच्चा माल सहज मिळतो, स्किल्ड लेबर उपलब्ध असतो आणि नफा भरपूर असतो. केवळ सोफाचीच उदाहरण घेऊ. एका सोफा सेटचा उत्पादन खर्च 9,000 ते 15,000 येतो, पण मार्केट प्राइस 25,000 ते 60,000 पर्यंत जाते. म्हणजे एकाच उत्पादनावर 40% ते 120% नफा. इतर प्रॉडक्ट्समध्येही हाच मार्जिन असतो. अशा मोठ्या नफ्याचा उद्योग असल्यामुळे आज अनेक तरुण आणि महिला फर्निचर व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत. पण सर्वात मोठा प्रश्न पुंजी. कारण फर्निचर व्यवसायात थोडी गुंतवणूक लागते. मशिनरी, टूल्स, लाकूड, प्लायवूड, जागा. याच समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारनं सुरू केली आहे CMEGP सबसिडी स्कीम. ही योजना नवीन उद्योजकांना आर्थिक मदत करून त्यांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी प्रोत्साहन देते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या योजनेत फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री पूर्णपणे पात्र आहे. CMEGP मध्ये सबसिडी किती मिळते? हे गणित खूप सोपं आहे. जर तुम्ही सामान्य वर्गातील असाल आणि शहरात उद्योग सुरू करत असाल, तर तुम्हाला 25% सबसिडी मिळते. ग्रामीण भागात 35% मिळते. पण महिलांना, SC/STला, अल्पसंख्याकांना आणि दिव्यांग उद्योजकांना शहरात 35% आणि ग्रामीण भागात तब्बल 35% सबसिडी मिळते. फर्निचर युनिटचा सरासरी प्रकल्प 10 लाख ते 25 लाखांपर्यंत असतो. म्हणजे साधारण 4 ते 8 लाखांची सबसिडी मिळते, जी तुमच्या लोनमध्ये ॲडजस्ट होते. कमी शब्दात सांगायचं झालं तर सरकार तुमच्या व्यवसायाला आर्थिक बूस्टर देतं. आता फर्निचर इंडस्ट्रीमध्ये नक्की काय तयार करता येतं हे बघूया. या उद्योगात तुम्ही घरगुती फर्निचर बनवू शकता. बेड, कपाटं, सोफा, डायनिंग सेट, सेंटर टेबल, शू रॅक्स, वॉर्डरोब, किचन युनिट्स, ऑफिस युनिट्स, स्कूल बेंचेस, कॉलेज फर्निचर, हॉस्पिटल फर्निचर, रेस्टॉरंट टेबल्स, स्टील फर्निचर आणि प्लायवूड बेस्ड मॉड्युलर फर्निचर असे शेकडो प्रकार येतात. मॉड्युलर फर्निचरची प्रचंड मागणी आहे. किचन कॅबिनेट्स, वॉल युनिट्स, ऑफिस मॉड्यूल्स जे तयार करून बसवले जातात. सर्वात कमी खर्चात सुरू होणारा प्रकार म्हणजे मॉड्युलर फर्निचर. यासाठी लाकूड कमी आणि प्लायवूड आणि MDF जास्त लागते. मशिनरी, मोल्डिंग, कटर, प्रिसिजन टूल्स इतकंच लागतं. आणि नफा मोठा मिळतो, कारण हे प्रीमियम सेगमेंटमध्ये जातं. फर्निचर उद्योगासाठी लागणारी जागा 600 ते 1500 स्क्वेअर फूट असली तरी चालते. जागा तुमची असो वा भाड्याने, CMEGP मध्ये दोन्ही चालते. आता CMEGPसाठी पात्रता काय? सगळ्यात पहिले, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला पाहिजे. वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. शिक्षण किमान 7वी किंवा 10वी पास असावे.
उद्योग नवीन असावा. पूर्वी सरकारी सबसिडी घेतली नसेल तर उत्तम. आयकरदाता लोकसुद्धा या योजनेस पात्र आहेत. अर्ज कसा करायचा? त्यासाठी तुम्हाला CMEGPच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करावी लागते. तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट अपलोड करावा लागतो. त्यानंतर DIC किंवा KVIB कडून तुमच्या प्रोजेक्टची तपासणी केली जाते. नंतर तुमची मुलाखत घेतली जाते आणि तुम्हाला लोन सँक्शन लेटर दिला जातो. बँकेत प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लोन मिळते. त्यानंतर तुम्ही मशिनरी खरेदी करून युनिट सुरू करता. व्यवसाय सुरू झाल्यावर सबसिडी थेट मार्जिन मनी म्हणून तुमच्या लोनमध्ये ॲडजस्ट होते. फर्निचर व्यवसाय सुरू करण्यासाठी लागतं काय? मशिनरीमध्ये सर्क्युलर सॉ, एज बेंडिंग मशीन, कटिंग मशीन, ड्रिलिंग मशीन, जॉइंटर मशीन, ग्राइंडर, पॉलिशिंग टूल्स आणि जर तुम्ही मॉडर्न मशीन वापरायचं ठरवलं तर पेड CNC राउटर मशीन. कच्चा माल म्हणून प्लायबोर्ड, MDF, सनमायका, अधेसिव्ह, नेल, स्क्रूज, फोम मटेरियल, फॅब्रिक आणि टूल्स लागतात. सगळ्याचा खर्च एकत्र केला तर 10 ते 25 लाखात उत्तम युनिट तयार होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे इतक्या गुंतवणुकीत महिन्याला 80,000 ते 2 लाख रुपये सहज नफा मिळू शकतो. काही मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या जसे की स्कूलचे बेंचेस किंवा ऑफिस फर्निचर तर नफा आणखी वाढतो. आता परवान्यांविषयी बोलूया. फर्निचर उद्योगात शॉप ॲक्ट लायसन्स लागतं, उद्यम रजिस्ट्रेशन लागतं. GST बिल महत्त्वाचं आहे. आवश्यक असल्यास पोल्युशन NOC घेतली जाते. हे सर्व परवाने सहज मिळतात आणि CMEGPमध्ये प्रोजेक्टच्या वेळी याची एक चेकलिस्टही दिली जाते. आता व्यवसायात यशस्वी कसं व्हायचं? फर्निचर उद्योगात क्वालिटी ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. त्यानंतर डिझाईन. जर तुमचे डिझाईन्स चांगले असतील, ड्युरेबल मटेरियल वापरलं असेल, टाईम कमिटमेंट सांभाळला असेल तर ग्राहक कधीच सोडत नाही. ॲज Instagram, Facebook, YouTube, WhatsApp या सर्व सोशल प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही तुमची प्रॉडक्ट्स पोस्ट केली तरी महिन्याला 10 ऑर्डर्स मिळू शकतात. याशिवाय इंटिरियर डिझायनर्ससोबत कोलॅबोरेशन करा. ते काम देतात आणि तुम्हाला नफा मिळतो. फर्निचर हा असा उद्योग आहे ज्यामध्ये शिकत जाता आणि कमवतही जाता. काही महिन्यात तुम्ही स्किल्ड होऊ शकता आणि काही वर्षात स्वतःची मोठी वर्कशॉप, शोरूम किंवा ब्रँड तयार करू शकता. मित्रांनो, CMEGP योजना ही खरोखरच तरुण उद्योजकांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. घरातल्या एखाद्या व्यक्तीला, बहिणींना, महिलांना, तरुणांना स्थिर आणि नक्की नफा देणारा उद्योग हवा असेल तर फर्निचर इंडस्ट्री हा सर्वोत्तम पर्याय आहे. सरकार तुमच्यासोबत आहे, सबसिडीसह मदत आहे, लोन उपलब्ध आहे आणि बाजारात मोठी मागणी आहे. उद्योजकतेकडे एक सुंदर पाऊल टाका, फर्निचर व्यवसायाकडे. मित्रांनो, आशा करतो की फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आणि CMEGP सबसिडी योजनेबद्दलची ही संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडली असेल. जर तुम्ही खरंच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे जाऊन जरूर चेक करा आणि अप्लाय करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत आणि ग्रुपमध्ये शेअर करा. आणि अशाच सरकारी योजना, रोजगार, व्यवसाय आणि सबसिडी अपडेटसाठी आमचा योजना आणि नोकरी मित्र हा YouTube चॅनल सबस्क्राईब करून घंटीचं बटन नक्की दाबा. आपण भेटू पुढच्या एका आणखी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.